भारत कृषीप्रधान संस्कृती असणारी भूमी आहे. इथली ओळख निसर्गाशी आणि या निसर्गामध्ये मोलाची नाती जपणाऱ्या शेतकऱ्यांमुळे आहे. हा तो शेतकरी की ज्याच्या घामातून संपूर्ण देश पोट भरतो. हा शेतकरी आजही स्वतःचा सन्मान, स्वतःची ओळख मिळवण्यासाठी झगडतोय. आता शेतकरी म्हणजे फक्त अन्नधान्य पिकवणारा नव्हे, तर तो शेतात राबतो, कष्ट करतो, तो उभ्या देशाचा पोशिंदा आहे. कधी दुष्काळाशी तर कधी अतिवृष्टीची झगडतो, पण तो कधी थांबत नाही. त्याला मोठा नफा नको असतो, त्याला पाहिजे असतं ते त्याच्या पिकालाचं योग्य मूल्य. आजच्या घडीला शेतकऱ्याचं दुःख एवढंच नाही की त्याच्या पिकाला भाव नाही, त्याचं खरं दुःख हे आहे की त्याचं दुःखच आज कोणाला दिसत नाहीये. आज सरकारी योजनांमध्ये, कागदपत्रांमध्ये भरपूर मदत दाखवली जाते, पण प्रत्यक्षात मात्र अजूनही शेतकरी बँकेच्या कर्जामध्ये गुदमरतोय आणि म्हणून तो आत्महत्या करतोय. आणि त्याचं हे दुःख वर्तमानपत्राच्या आकडेवारीपुरतं राहतं. खऱ्या अर्थानं भारताची ओळख ही कृषीप्रधान देश अशी आहे आणि ही ओळख जर टिकवायची असेल, जपायची असेल तर अगोदर शेतकरी हिताचा विचार करायलाच पाहिजे. पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, किफायतशीर विमा योजना, योग्य बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे हमीभाव. या सगळ्या गोष्टी वेळेत आणि प्रभावीपणे त्याला दिल्या पाहिजेत, तरच तो टिकेल. आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला दयनीय नव्हे तर गौरवशाली ठरवणारी व्यवस्था आता निर्माण करायला हवी. जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा अभिमानानं शेतात राबायला तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थानं प्रगती होईल. शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर ती एक संस्कृती म्हणून आता जपली पाहिजे आणि त्यासाठी शेतकरी टिकला पाहिजे. कारण शेतकरी टिकेल तर शेती टिकेल आणि शेती टिकेल तरच देशाचं आत्मबळ टिकेल. हात पसरून गाड्या सुख